नमस्कार, मी साक्षी कीर. क्या न्यूजच्या क्या था मेरा सफर या कार्यक्रमात सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमांतर्गत आपण पाहणार आहोत विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांची जीवन कथा, त्यांचं स्ट्रगल, त्यांची समाजासाठी असलेली तळमळ आणि इतर काही गोष्टी. तर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मिहिर कोटीचाजी. तर आता आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर. बोला. क्या न्यूज मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर सर, जो एक लोकनेता असतो, राजकारणी माणूस असतो, तो सामान्य जनतेपेक्षा काही वेगळा नसतो. सामान्यातलाच तो एक असतो, पण त्याला एक राजनेता बनवते त्यांच्यामधले विशेष क्वालिटीज. तर तुमचा एक सामान्य माणूस ते राजनेतापर्यंतचा प्रवास कसा होता? बघा, खूप लहान असतानाच संघाच्या शाखामध्ये मी जायचो आणि तिकडनंच देशसेवा आणि राष्ट्रनिर्मितीची संस्कार हे मला संघाच्या शाखेमधनं लहानपणीच भेटलं. 1988-89 म्हणजे ज्यावेळी राम मंदिराची चळवळ सुरू झाली आणि कार सेवा पूर्ण देशात त्यावेळी चालू होती. मला नीट आठवण आहे की त्या काळात माझे वडील हे विश्व हिंदू परिषदचे मुलुंड विभागाचे अध्यक्ष होते आणि कार सेवा अंतर्गत मला माझं पहिलं केलेलं काम हे होतं की हे जेवढी शिला होती त्या आमच्या विभागामध्ये घरोघरी मी जाऊन शिला ठेवून आलो होतो आणि 7 दिवसानंतर ते शिला पूजन केल्यावर ती शिला परत प्रत्येक घरातनं घेऊन आम्ही जमा केली आणि मग अयोध्याला पाठवली. त्या काळात मला आठवण आहे मी 9वीत किंवा 10वीत होतो. तिकडनं हे सर्व माझा प्रवास चालू झाला. मग कॉलेजमध्ये आलो तर त्या काळातून युवा मोर्चा, भारतीय जनता युवा मोर्चामध्ये कार्यरत होतो. तर वॉर्ड, मग मंडल, मग जिल्हा, मग मुंबई अशा युवा मोर्चामध्ये माझा प्रवास होता आणि एकंदरीत 2007 साली माझी भारतीय जनता पक्षाचं युवा आघाडीचं मुंबई प्रदेश अध्यक्षाची निवड झाली. 3 वर्ष मी या मुंबई शहराचा अध्यक्ष म्हणून काम केलं. 2014ला पहिल्यांदा वडाला मतदारसंघातून निवडणूक लढाली. पण या पूर्ण जवळपास 25 वर्षाचा प्रवास माझी पहिली निवडणुकीच्या आधीचा. देशात जेवढी प्रामुख्याने चळवळ होती, मला आठवण आहे 2012ला माझी अटक झाली होती काश्मीरमध्ये. आणि ती अटक कशाला झाली होती की आम्ही 26 जानेवारीला लाल चौकवरती तिरंगा झेंडा हे घेऊन गेलो होतो आणि आम्हाला ते ध्वजारोहण लाल चौकवरती करायचं होतं. त्या काळात काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा लावण्यावरती बंदी होती आणि म्हणून आमची अटक झाली होती. यूथ अगेन्स्ट टेररिझम असो, अध्यक्ष असताना मी पूर्ण मुंबईमध्ये जवळपास 7 दिवस आम्ही पदयात्रा केली होती. मुंबईच्या प्रत्येक विभागामध्ये 7 दिवस आम्ही चाललो होतो. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 12 जानेवारीला ही यात्रा आम्ही चालू केली होती. तसे वेगवेगळे तो काळ असा होता ज्यावेळी भारतीय जनता पक्षाची सत्ता नव्हती आणि आम्ही नेहमी विरोधकच होतो. विरोधी पक्ष म्हणून अशी प्रत्येक चळवळीमध्ये, संघर्षामध्ये मी सहभागी होतो. जसं आता तुम्ही सांगितलात, अगदी लहानपणापासून तुम्हाला राजकीय वातावरण मिळालं आहे. त्या वातावरणात तुम्हाला ग्रो करण्याची संधी मिळाली आहे. तर तुमच्या या प्रवासात असे काही व्यक्ती आहेत का ज्यांनी तुम्हाला सुरुवातीपासून आतापर्यंत तुमच्या सक्सेसफुल करिअर पर्यंत तुम्हाला साथ दिली, ज्यांच्या विषयी तुम्ही आता बोलू इच्छिता? बरेच सहकारी आहेत ज्यांचं जे आधीपासून आम्ही पक्षात काम करत करत इकडपर्यंत पोचलो. पण बरेच असे गुरुवर्य पण होते ज्यांच्याकडनं मला खूप शिकवण भेटली आणि ते सध्या कैलाशवासी झालेले. पण एकंदरीत हा खूप लांब प्रवासामध्ये असे हजारो लोक आहेत ज्यांच्यासोबत मी काम केलं आणि सर्व आज वेगवेगळ्या जबाबदारी आहे त्यांच्याकडे. कोणी आमदार आहे, तर कोणी खासदार आहे, तर कोणी दुसऱ्या राज्यात मंत्रीसुद्धा झालेले आहेत, तर कोणी दुसऱ्या राज्यात मुख्यमंत्रीसुद्धा झालेले आहेत. तो काळ युवा मोर्चाचं असं होतं की एकंदरीत पूर्ण देशात युवा मोर्चा हे खूप क्लोजली कनेक्टेड आमचं आघाडी असायची आणि ज्यांनी देशासाठी, पक्षासाठी निष्ठेने, इमानदारीने काम केलं
ते कुठे नाही तर कुठे आज चांगल्या जबाबदारीवरती आहे. जसं तुम्ही सांगितलं की तुमचं काम बिझी असतं, 24/7 तुमचं काम सुरू असतं. अगदी लहानपणापासून तुम्ही राम मंदिरपासून ते काश्मीरमध्ये तिरंगा लावण्यापर्यंतच्या सगळ्या कामात तुम्ही सक्रिय आहात. हे सर्व मॅनेज करताना तुम्हाला तुमची फॅमिली लाईफ म्हणजे पॉलिटिक्स आणि फॅमिली तुम्ही कसं मॅनेज करता, म्हणजे वेळ काढून? खूप कठीण असतं आणि मी नशीबवंत आहे. माझी पत्नी यांना माहिती आहे की माझं राजकीय बॅकग्राऊंड होता आणि त्यांनी नेहमी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. आणि मुलांना पण तेवढा वेळ जे साधारण परिवारमध्ये मुलांना वडिलांचा भेटतो तेवढा मी देऊ शकत नाही, कारण राजकीय घटनाक्रमच तसे आहे की अनसर्टेनिटी खूप असते. मी घरी आलो की मुले झोपलेले असतात आणि सकाळी लहान असताना शाळेत निघून जायचे. आता तर ते कॉलेजमध्ये आहेत तर करिअरवरती ते लोक फोकस करतात. बट मी हे सांगू शकतो की मी लकी आहे, माझा परिवाराने ते सांभाळून घेतलेलं आहे. नक्कीच नक्कीच. आणि दुसरी गोष्ट सर अशी की आता आपण बघू शकतो की तुमचं राहणीमान किती साधं आहे आणि राजकारणामध्ये काही नेते असे आहेत ज्यांना एक राजकारणी म्हणून नेहरू जॅकेट घालायला आवडतं, काही लोक खादी वस्त्र वापरतात, काही सूटबूट करतात, असं राजकारणाशी रिलेटेड पेहराव त्यांचा असतो. तर तुमचं काय म्हणणं आहे यावर? कसं राहणीमान तुमचं? मी युजली पेहरावाचा शौकीन आहे. जॅकेट मी पण घालतो, पण युजली माझा विधानसभा असेल, अधिवेशन असो त्यावेळी घालतो. दैनंदिन जीवनात नाही घालत, पण आता निवडणूक आहे तर मी पण घालतो. पण हे व्यक्तिगत आहे, प्रत्येक लोकांना काही हौस असते. माझं तसं नाही आहे. मला जे आवडतं मी करतो, दुसऱ्यांना जे आवडते ते करणार, पण त्याच्यात मी कधी टीका टिप्पणी करत नाही, कारण हे आय थिंक हे पर्सनल आहे. कोणाला काय कम्फर्टेबल वाटते, कोणाला काय घालायची हौस असते. हे नेमकं खरं की राजकारणात कपडे तुम्ही काही घाला, पण जमिनीशी जोडलेले असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्या सिद्धांतावरती मी आजपर्यंत चाललो आहे की तुम्ही काय पेहरावा घालतात ते महत्त्वाचं नाही आहे, पण लोकांशी कसे संवाद घालतात, जमिनीशी कशी तुम्ही जोडलेले आहेत, सामान्य जनतेचे गोरगरिबांचे जर प्रश्न आले तर ते तुम्ही कसे सोडवतात ते मुख्यत्व. अगदी बरोबर आहे. आपल्या मातीशी आपलं नातं घट्ट हे हवंच. हो. तर सोबतच आता तुमच्या करिअरमध्ये राजकारणामध्ये तुम्हाला असं स्ट्रेसफुल तर असतंच, सगळं स्ट्रेसफुल असतं. तर अशी कोणती ठिकाण आहे का, असं तुमची आवडती जागा आहे का की जिथे जाऊन आरामाची शांती, मनाला शांती मिळते, विश्रांती मिळते? आपल्या महाराष्ट्र भूमीत तर एवढे प्रसिद्ध ठिकाणं आहेत, त्यापैकी तुमच्या जवळचं असं कोणतं ठिकाण जिथे जाऊन तुम्हाला असं शांत वाटते, मनशांती लाभते? नाही, हे बघा, मला सर्वात जास्त शांती तर घरी गेल्यावरती भेटते. पण आपण जर असं विचार केला तर बाबा ज्यावेळी खूप स्ट्रेस होऊन जातो आणि मला 2 किंवा 3 दिवसाचा ब्रेक हवा असतो तर मी माथेरानला जाऊन, माथेरान माझी खूप आवडती जागा आहे, माथेरानला जाऊन 2-3 दिवस आराम करतो. तुमच्या या इतक्या मोठ्या पॉलिटिकल करिअरमधले तुमचे असे काही अविस्मरणीय क्षण आहेत का जे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगायला, अगदी आवर्जून सांगायला आवडतात? किंवा असे काही क्षण आहेत का जे आठवून आजही तुमच्या डोळ्यात पाणी येतं? नाही, बघा, असे क्षण आहे 26/11 मुंबई, ज्यावेळी अतिरेकी मुंबईत आले होते आणि आपल्याला माहिती आहे पूर्ण मुंबई 4 दिवस एक अक्षरात सांगितलं तर बंदच होते आणि अतिरेक्यांनी हल्ला केला होता, बरेच लोकांनी जीव गमावला होता. त्या काळात मी 3 दिवस घरी आलो नव्हतो आणि त्या काळात मुंबईचा अध्यक्ष होतो. आणि मला आठवण आहे नरिमन हाऊस वरती ज्यावेळी NSG कमांडो झाले होते त्यावेळी मी त्यांच्यासोबत, जिकडनं ते लोक हे पूर्ण मिशन राबवत होते, मुंबई पूर्ण सुन्न झालेली होती, तर त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था हे सर्व आम्ही बघितले होते. त्यांना लोकल मदत काय लागते ते आम्ही बघितली होती आणि सातत्याने 3 दिवस मी घरी आलोच नव्हतो आणि त्या पूर्ण ऑपरेशनचा मी साक्षी आहे. तर ते एक अशी अविस्मरणीय घटना आहे माझ्या आयुष्यात, ज्यावेळी लोकांनी, मुंबईकरांनी स्वतःचा जीव गमावला. दुसरी म्हणजे ज्यावेळी आमची अटक झाली होती काश्मीरमध्ये, तो क्षण असा होता की आम्हाला सर्वांना वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं आणि मला तर दूर नेलं होतं आणि मला त्या क्षणभर असं वाटलं होतं की मला गोळी मारून टाकतील
ते कुठे नाल्यामध्ये फेकून टाकील आणि म्हणतील की अतिरेकी आहे. हे 2-3 घटना प्रामुख्याने अविस्मरणीय. अगदी बरोबर. आपला देश आणि आपली जनता जेव्हा संकटात असते तेव्हा त्यांच्यासाठी तिथे उतरून स्वतः काम करणं हेच तर एका खरं समाजसेवकाचं काम आहे. आणि आता थोडं राजकारण बाजूला ठेवून राजकारण व्यतिरिक्त इतर अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा तुमचे इतर कोणते छंद आहेत जे जोपासायला तुम्हाला आवडतं? अशीच बरीचशी घटना आहे आयुष्यात, बट गेल्या 10-15 वर्षात तर प्रामुख्याने जेवढी घटना आहेत ते राजकीयच आहेत. आपल्या मुलीला ज्यावेळी 10वीत खूप चांगले मार्क्स भेटले, तो एक आयुष्यात असा क्षण होता की बाबा आपण काहीतरी पुण्यकर्म केले असतील की माझी मुलगी मुलगा दोन्ही त्यांच्या अभ्यासामध्ये उत्कृष्ट आहेत आणि मी वेळ देऊ शकत नाही. तर एक मनात समाधान असतो की ते त्यांच्या जीवनात माझा राजकीय पोझिशनचा काही परिणाम नाही आहे किंवा त्यांना ते आपण ज्याला माज म्हणतो तसं काहीच नाही आहे. ते स्वतःचं करिअर बघतायत, जपतायत, कष्ट घेत आहेत. तर मला एक समाधान वाटतो की नाही, सर्व माझं आयुष्यात बरोबर चाललं. अगदी बरोबर. त्यांनाही स्वातंत्र्य आहे त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे काम करायचं. सर, तुम्ही कधी असा विचार केलाय का, म्हणजे जर राजकारण नसतं तर तुम्ही इतर कोणत्या क्षेत्रात काम करायला तुम्हाला आवडलं असतं? राजकारण हे बाय डिफॉल्ट खूप लहानपणीपासूनच होता. म्हणजे पहिली गोष्टच आयुष्यात अभ्यास सोडून काही करायची होती तर ते राजकारण चालू झालं होतं. पण राजकारणाचा आधी समाजकारण चालू झाला. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी संघाची शाखेत जायचो आणि तेव्हापासूनच समाजकारण ते राजकारण झालं. म्हणजे दुसरा ऑप्शन येण्याचा आधीच समाजकारण आणि राजकारण हे चालू झालं होतं. आता आपण थोड्या महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे वळूया की आजही महाराष्ट्रात असे अनेक क्षेत्र आहेत जिथे पाणी, वीज अशा बेसिक सुविधाही प्राप्त नाहीयेत. तिथून आपल्याला पुढे निघण्यासाठी, आपला महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी काय आपल्यामध्ये अजून बदल केले पाहिजे? मी तुम्हाला सांगतो, 2014च्या आधी जवळपास पूर्ण देशात 18,000 पेक्षा जास्त गावं अशी होती जिथे वीजच नव्हती. म्हणजे 1947 पासून 2014 पर्यंत 18,000 पेक्षा जास्त गाव वीजच नव्हती. आणि सांगायला खूप आनंद होतो की मोदीजींनी या 10 वर्षात जवळपास 98% असे गाव, ते जवळपास 17,500 पेक्षा जास्त गावामध्ये वीज पोचवली. आता मोजके गाव राहिले जिकडे वीज नाही आहे आणि ते असे गाव आहे जे वीज तिकडे न्यायला 3, 4, 5 डोंगर आपल्याला क्रॉस करावे लागतात. तर पाण्याचा प्रश्न आहे. तर देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना त्यांनी जो पाण्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे ते प्रत्येक ठिकाणी पाणी पोचवण्यासाठी आणि पर्टिक्युलरली शेतकऱ्यांसाठी पाण्याची समस्या कशी सोडवता येणार, कसं शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे ते पाणी प्रत्येक शेतात पोचवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना आणली होती आणि एक वॉटर ग्रिड त्यांच्या काळात त्याची सुरुवात झाली होती. तर त्याच्यात खूप चांगला प्रोग्रेस आहे आणि निश्चितच त्या दिशेने महाराष्ट्र वाटचाल करतोय, ज्यावेळी प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पाणी पोचणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आजपासून निवडणुका चालू झाल्या आहेत. महाराष्ट्रासोबत देशभरात निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि सर्व स्तरांकडून वेगवेगळे प्रश्न उठवले जात आहेत. म्हणजे लोकांकडनं वेगवेगळे मुद्दे येत आहेत निवडणुकीसाठी. कोणी पाण्याचा काढतोय, कोणी शिक्षणाचा, कोणी आरोग्य सेवेचा. तर तुमच्या अनुसार कोणता महत्त्वाचा मुद्दा आहे जो आता सध्या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी चॅलेंज राहील, ज्याला ओव्हरकम करणं? बघा, आज सर्वात प्रामुख्याने देशासमोर एकच प्रश्न आहे की आपल्याला पंतप्रधान कोण हवं, नरेंद्र मोदी हवे की राहुल गांधी हवे? कारण गेल्या 10 वर्षात केलेले कामं हे जनतेसमोर आहेत आणि ही निवडणूक तर अगदी महत्त्वाची आहे. कारण मोदीजींचा विकासाचा रथ थांबवण्यासाठी देशातली 62 पक्ष यांनी इंडी अलायन्स घडून काढलंय आणि त्यांचं एकमेव मिशन आहे
मोदीजींना थांबवावं. तर मला असं वाटतंय ह्याच मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक आणि पूर्ण देश लढणार आहे. आपल्याला देशाची सुरक्षतेसाठी, अखंडतासाठी, येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा झालेच पाहिजे, ह्या मिशनवरती आम्ही काम करतो. अगदी बरोबर. आता तुम्हीच सांगितलं की पूर्ण देशासाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची तयारी कशी झाली आहे? नाही, आज माझं डिक्लेरेशन होऊन जवळपास 36 दिवस झालेले आणि पहिल्या दिवसापासून पूर्ण मतदारसंघात आमचा एक राऊंड झालेला आहे. आज जवळपास 7वा दिवस आहे. आमची प्रचार फेरी चालू झालेली आहे आणि खूप उत्कृष्ट प्रतिसाद लोकांचा आहे. जनतेमधनं जे वाईब्स येत आहेत ते खूप पॉझिटिव्ह आहेत आणि एकंदरीत विश्वास आहे की ही निवडणूक निश्चितच भारतीय जनता पक्ष महायुती जिंकणार. बरोबर. आणखी एक मुद्दा म्हणजे जनतेला आणि सर्वांनाच आपल्या नेत्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक पारदर्शकता असावी, ट्रान्सपरन्सी असावी असं नेहमीच वाटतं. तर तुमच्याकडून ती ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत? बघा, माझा आमदारकीचा 4.5 वर्षाचा जो कार्यकाळ होता, मुलुंडची जनतेला माहिती आहे की मी जे काही काम हाती घेतो ते अगदी प्रामाणिकपणे घेतो आणि पूर्ण प्रयत्न करतो की ते काम आपण जनतेचं झालंच पाहिजे. आणि पारदर्शकता तर आहेतच, कारण जर पारदर्शी स्वभाव मी ठेवला नसता तर मोदीजी आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाने मला आमदारकीवरनं खासदारकीची संधी दिली नसती. अगदी बरोबर आहे. आणखी एक प्रश्न म्हणजे आता निवडणुका येतात वेगवेगळ्या तारखेला. आपल्या मुंबईमध्ये देखील 20 तारखेला येत्या 20 मेला निवडणूक आहे आणि मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे. तर म्हणून देशभराचं लक्ष हे मुंबईच्या इलेक्शनवर देखील लागलेलं आहे. मग इतकी महत्त्वाची जी इलेक्शन असताना जी सरकारकडनं आपल्याला मतदान करण्यासाठी जी मुभा मिळते, जी रजा मिळते, त्या रजेला अजूनही आपल्याकडे असे काही लोक आहेत अशा मानसिकतेचे की त्या रजेला सुट्टी म्हणून ती एन्जॉय करतात. तर अशा लोकांना आणि इतर जनतेलाही तुम्ही मतदान जनजागृतीविषयी काय संदेश द्याल? नाही, बघा, आम्ही ऑलरेडी वेगवेगळे समाज असो, सामाजिक संस्था असो, तेथे जाऊन जागरूकता आणतोय की मोदीजींनी गेल्या 10 वर्षात एक दिवशी सुट्टी घेतलेली नाही आहे. दिवाळीमध्ये पण मोदीजी कुठे आपल्या आर्मीच्या जवानांबरोबर दिवाळी सण साजरा करतात. तर अशा युगपुरुष देवपुरुषसाठी आपण फक्त एक दिवस 20 मेचा हे मतदानासाठी ठेवा. पुढचे 5 वर्ष तुमचे सुरक्षित राहणार. आणि आता एक शेवटचा प्रश्न म्हणजे निवडून आल्यानंतर तुम्ही पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्रासह देशाला कोणत्या विजनवर बघताय? किती पुढे जाऊ शकतो आपण? बघा, देशात तर मोदीजींनी 2047 पर्यंत विकसित भारतचा संकल्प घेतलेला आहे. तर आम्हाला त्याच दिशेने वाटचाल पुढची निवडून आल्यावरती करायची. थँक्यू. थँक्यू सर, तुम्ही तुमची वेळ आम्हाला दिलीत. तुमच्या आपल्या या संवादातून तुमच्या पॉलिटिकल लाईफमधला स्ट्रगल, तुमची पूर्ण सगळा प्रवास आणि येणाऱ्या मतदानासाठी तुमची चाललेली तयारी ते सर्व शेअर केलं. क्या न्यूजच्या मार्फत तुम्ही महाराष्ट्रासह पूर्ण देशभराच्या जनतेपर्यंत तुमचं हे म्हणणं पोहोचवलं, त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तर हे आपले पहिले गेस्ट होते या कार्यक्रमाचे, क्या था मेरा सफर याचे. क्या था मेरा सफर या कार्यक्रमात अजून आपण अशाच विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा प्रवास जाणून घेऊया. तोपर्यंत इथेच रजा घेऊया. धन्यवाद.